नमस्कार मंडळी, मी अनिता तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते। सर्वात पहिले सर्वांना श्री स्वामी समर्थ। कसे आहात सर्वजण? आशा करते की तुम्ही सर्वजण अगदी आनंदात असाल आणि आजचा दिवस तुम्हाला आनंदात जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी 26 तारखेला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि आपण स्वामी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त सर्वजण गुरुचरित्राचं पारायण करतो। आता ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी निदान स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करावं। बघा, जर तुम्हाला एका बैठकीत किंवा एका दिवसात एक पारायण करणं शक्य झालं नाही तर किमान रोजचे 7 अध्याय तरी वाचावेत। तेवढा पण जर वेळ मिळाला नाही तर किमान रोजचे 3 अध्याय तरी वाचावेत। तर बघा, ज्यांना गुरुचरित्राचं पारायण करणं शक्य होणार नाही त्यांनी संक्षिप्त गुरुचरित्राचं जे पारायण असतं बघा, तर ते छोटं तर ते केलं तरी सुद्धा चालतं। पण मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राचं पारायण कसं करावं, त्याचे काय नियम आहेत, ते कसे पाळावेत याबद्दलची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा। तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा। आणि अजूनपर्यंत तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। चला तर लगेचच व्हिडिओला सुरुवात करते। तर मंडळी बघा, सगळ्यात पहिलं म्हणजे गुरुचरित्राचं पारायण का करावं। बघा, गुरुचरित्र ग्रंथ हा का वाचावा? आयुष्यात कितीही संकट असली तर बघा, तुम्ही जर गुरुचरित्राचं जर पारायण केलं ना तर ती संकट अशी चुटकीसरशी नाहीशी होतील। तर बघा, गुरुचरित्राचं पारायण जर तुम्हाला पितृदोष असेल तेव्हा तुम्ही पारायण करावं। जर तुम्हाला मूलबाळ नाही अशा वेळेसुद्धा तुम्ही पारायण करावं। बघा, तुम्ही उच्च शिक्षित आहात पण मनासारखी नोकरी मिळत नाही तेव्हासुद्धा तुम्ही पारायण करावं। किंवा बघा, खूप जणांची अशी इच्छा असते की आपलं स्वतःचं घर व्हावं, तेव्हा तुम्ही स्वतःचं घर नाही, कोणाशी पटत नाही, म्हणजे कुटुंबामध्ये नवरा बायकोचं पण सतत भांडण होतं, त्यांचंही पटत नाही, तुमची अडलेली कामे ती पूर्ण होत नाहीत, कोर्टात भांडण चालू आहे, याचा निकाल लागत नाही, किंवा एक प्रकारे असं म्हणायला हरकत नाही की तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये खूप कठीण तुमचं जीवन हे चालू आहे, म्हणजे खूप कठीण प्रसंग तुमच्या जीवनामध्ये येत आहेत आणि त्याचं तुम्हाला उत्तर मिळत नाही की आपण काय करावं, कुठे जावं, कुणाकडे बघावं। बघा, ज्या वेळेस अगदी मन अगदी हताश होतं आणि खूप संकट असतात तर बघा, तेव्हा तुम्ही अगदी मनापासून मी तुम्हाला सांगेन की तुम्ही गुरुचरित्राचं पारायण पूर्ण श्रद्धेने करा। बघा, जर तुम्ही पूर्ण श्रद्धेने गुरुचरित्राचं पारायण केलं तर नक्कीच तुमची सर्व अडलेली कामे पूर्ण होतात। पितृदोषामुळे काहींना जी संतती प्राप्त होत नाही किंवा घरात आजारपण होतं त्यांनासुद्धा या ग्रंथाच्या प्रभावाने संतान प्राप्तीचे योग बनतात। आणि जर पितृदोष असेल, कितीही प्रखर असा पितृदोष असेल, यातून सुद्धा मार्ग निघतो। तर बघा, जर कुणाचं लग्न जमत नाही किंवा काही शारीरिक मानसिक त्रास आहे तर अशा सर्व समस्यावर तुम्हाला एकच उपाय म्हणजे श्री गुरुचरित्राचं पारायण। बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथ हा इतका पॉवरफुल आहे, तर बघा, जर घरामध्ये निगेटिव्हिटी जरी असेल ना तर ती सुद्धा निघून तुमच्या घरामध्ये सकारात्मकतेचं वातावरण होईल। तर बघा, अशा वेळेस काय होतं, आता हा जो गुरुचरित्राचा जो सप्ताह आहे, म्हणजे जी स्वामींची पुण्यतिथीचा हा जो सप्ताह आहे, तर बघा, याच्यामध्ये आपण स्वामींची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे। त्याने काय होतं, आपल्या प्रत्येक अडचणीवर बघा स्वामी आपल्याला इतकं बळ देतात की आपण आपल्या त्या ज्या संकट आहेत, ज्या अडचणी आहेत, आपण त्यांच्याशी म्हणजे आपण ते संकट निभावून नेण्याची ताकद आपल्यामध्ये येते। जेव्हा आपल्या पाठीशी गुरुबळ असतं ना तर तेव्हा बघा, प्रत्येक संकटातून निभावून जाण्याची ताकद ही आपल्यामध्ये येत असते। बघा, स्वामी समर्थ महाराज हे कधीच आपल्या आपले जे भोग आहेत, आपले जे कर्माचे भोग असतात, आपल्याला ते भोगण्यामध्ये ते कधीच आपल्यामध्ये येत नाहीत, परंतु त्याचे जो दाह आहे त्याची तीव्रता कमी करण्यासाठी स्वामी महाराज नक्कीच आपल्या पाठीशी सदैव असतात। तेव्हा आपल्याला स्वामींची जास्तीत जास्त आपल्याला सेवा करायची आहे। तर बघा, आता मी तुम्हाला पुन्हा व्हिडिओमध्ये आपण गुरुचरित्राबद्दलच बोलू की बघा, सगळ्यात आधी तुम्हाला सांगावंसं वाटतं की बघा, श्री गुरुचरित्र ग्रंथ हा
5वा वेद मानला जातो, त्यामुळे त्याचा अतिशय असा प्रभाव आपल्या जीवनावर होत असतो. बस इतकं सांगावंसं वाटतं की बघा, तुमच्या आयुष्याचं सोनं होतं हे गुरुचरित्र ग्रंथाचं जे पारायण केल्याने. बघा, एकदम म्हणजे तुमचे जे काही सर्व अडचणी आहेत ना, तर त्या सुटण्यास आपल्याला मदत होती. तर बघा, तुम्हाला जर प्रश्न पडेल की आपण महिला आहोत आणि महिला गुरुचरित्राचं पारायण करू शकते का? तर हो, बघा, तुम्ही प्रेग्नंट असाल तरीही तुम्ही गुरुचरित्राचं पारायण करू शकता. फक्त गुरुचरित्राचं जो मूळ ग्रंथ आहे ना, तर तो महिला पठण नाही करू शकत. बघा, कारण बघा, त्यात असे जे काही श्लोक आहेत, तर त्याचं जर पठण केलं तर बघा, त्या गर्भवती जी काही महिला आहे तर तिचा गर्भपात होण्याची शक्यता असते. त्यामुळे बघा, त्याचे जे काही उच्चार ते खूप कठीण असे असतात. पण बघा, दिंडोरी प्रणीत हा जो ग्रंथ आहे ना, तो मराठी भाषेत आहे आणि पूर्ण भावार्थसहित आहे. याचे बघा संपूर्ण 53 अध्याय असतात आणि तुम्हाला ते पूर्ण 53 अध्याय वाचायचे असतात. महिलांनी हाच ग्रंथ वाचावा. बघा, जो मूळ ग्रंथ आहे ना गुरुचरित्राचा, तर तो न वाचता आपल्याला जो काही दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र ग्रंथ आहे ना, तर तो आपल्याला वाचायचा आहे. बघा, तुम्हाला तुमच्या घराच्या आसपास जर मठ असेल तर तिथे तो मिळेल, किंवा स्वामींचं केंद्र असेल, म्हणजेच मठ केंद्र एकच, म्हणजे तिथं जर असेल ना तर तिथे तुम्हाला मिळेल. बघा, जर आपण सगळ्यांकडे जर गुरुचरित्राचा ग्रंथ असतोच, किंवा आपल्या एखाद्या शेजाऱ्यांकडे जरी असला आणि आपण पारायणासाठी जर मागितलं तरीसुद्धा ते देतात, म्हणजे त्यांना जर करायचं नसेल तर अशा परिस्थितीमध्ये. पण बघा, जास्त फार काही तो महाग नाही. तर अशा वेळेस तुम्ही जिथे देवाची पुस्तके मिळतात ना, अगदी तिथे सुद्धा जिथं देवाचं सामान आणि देवांच्या जे ग्रंथ असतात ते अशी पुस्तकं मिळतात, तर अशा दुकानात सुद्धा तुम्हाला गुरुचरित्र ग्रंथ हा मिळेल. तर बघा, याच्यानंतर खूप महिलांना किंवा पुरुषांना सुद्धा मनामध्ये खूप भीती असते की बघा, गुरुचरित्र ग्रंथाचे खूप सारे नियम असतात, ते आपल्याच्याने पाळणं होईल नाही होईल, किंवा आपण जर पारायण करायला बसलो तर आपल्याकडनं ह्या चुका होतील. तर बघा, फार काही जास्त खूप कडक असे काही नियम नाहीत. पण बघा, आपण जेव्हा मी तुम्हाला आधीच सांगितलं की श्री गुरुचरित्र ग्रंथ हा 5वा वेद मानला जातो आणि त्याचं पावित्र्य राखणं हे तितकंच महत्त्वाचं आहे. कारण बघा, तो ग्रंथ खूप पॉवरफुल आहे आणि जर आपण हे 5-6 दिवस म्हणजे जे काही पूर्ण 7 दिवस आपण पारायण करणार असू, तर त्या काळामध्ये आपल्याला काही नियमांचं पालन करायचं असतं. बघा, जर तुमच्या घरामध्ये श्री गुरुचरित्र ग्रंथ हा आहे, तर बघा, वर्षातून एकदा तरी त्याचं पारायण हे अवश्य करावं. बघा, त्यामुळे आपल्या घरामध्ये भूत, बाधा, पिशाच, करणी अशा ज्या काही वाईट शक्ती आहे, नकारात्मकता आहे, तर बघा, ती श्री दत्त महाराजांची आणि स्वामी महाराजांची कृपा त्या घरावर सदैव राहत असते. बघा, म्हणजे काय होतं, जर आपल्या घरामध्ये अशा प्रकारची कुठलीही निगेटिव्हिटी असेल तर ती निघून जाते आणि आपल्या घरामध्ये दत्त महाराजांची कृपा आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा ही सदैव राहते. त्यामुळे आपल्याला वर्षातून एकदा तरी आपण हे पारायण हे करायला पाहिजे. फक्त काही त्याचे नियम आहेत, तर आपण आता ते समजून घेऊ. बघा, सगळ्यात आधी जेव्हा तुम्ही गुरुचरित्राचं पारायण घरात करता, तेव्हा तुम्हाला एक पारायण केल्याचं पुण्य मिळतं. आणि जेव्हा तुम्ही गावातल्या मंदिरात जाऊन पारायण जर तुम्ही केलं, तर तुम्हाला शतपारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. आणि जेव्हा तुम्ही तीर्थक्षेत्री जाऊन जेव्हा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता, तेव्हा तुम्हाला सहस्र पारायण केल्याचं पुण्य तुम्हाला मिळत असतं. तेव्हा बघा, जर तुम्हाला केंद्रात मठात पारायण करता आलं, तेव्हा तुम्ही तर बघा, त्याचं तर अनंत पारायण केल्याचं तुम्हाला फळ मिळत असतं. तेव्हा मी तुम्हाला सांगू इच्छिते, बघा, जर तुम्हाला वेळ असेल आणि तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही नक्की मठात केंद्रात जाऊनच तुम्ही पारायण करा. पण बघा, आता खूप जण असं असतात की त्यांना जॉबला जायचं असतं
आणि वेळ नाही मिळत की आपण केंद्राच्या जो काही टाईम असतो त्यांचा त्या टाईमात जाऊन आपण तिथे जाऊन पारायण करायला, तर अशा वेळेस आपण ब्रह्ममुहूर्तावर उठून सकाळीच आपली नित्यकामे आवरून आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पठण हे करू शकतो. आणि त्यानंतर आपण समजा आता साधारण जो ऑफिसचा टायमिंग आहे 9 ते 6 किंवा अशी जनरल शिफ्ट जर ज्यांची कुणाची असेल, तर आपल्याला या सप्ताहामध्ये तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर उठून घरीच तुम्ही पारायण करू शकता. आता हे त्याचे एक साधा नियम असतो की गुरुचरित्र ग्रंथाचं पठण हे नेहमी तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर उठून केल्यास त्याचं फळ आणि म्हणजे ते पारायण खूप छान होतं आणि त्याचं फळसुद्धा आपल्याला लवकर मिळत असतं. आणि ज्यांना कुणाला जर ब्रह्ममुहूर्तावर नाही झालं तर बघा, फक्त तुम्ही एक नियम लक्षात ठेवा, तुम्हाला 12 ते 1 तुम्हाला हे गुरुचरित्र ग्रंथाचं आपल्याला पारायण करायचं नसतं. बघा, तुम्ही 12 वाजेपर्यंत तुमचं संपूर्ण जे काही पारायण तुम्हाला जे ग्रंथ वाचायचे असतात, अध्याय वाचायचे असतात, तर त्यामध्ये तुम्ही 12पर्यंत तुमचं वाचन संपेल अशा वेळेत तुम्ही पारायण करायला बसू शकता. बघा, आता अशा वेळेस काय होतं, जेव्हा तुम्हाला खूप इच्छा आहे की आपण गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करावं आणि नेमकं तुमचा मासिक धर्म असेल, तर बघा पारायण करू नका. कारण बघा, पारायण एकदा चालू केलं तर ते थांबवायचं नसतं. जर तुम्हाला असं माहिती आहे आता तुम्हाला पारायण करायची इच्छा आहे आणि तुम्ही सुरुवात केली आणि तुम्हाला 2-3 दिवस झाले तुम्ही पारायण चालू केलं आणि तुम्हाला मध्येच जर मासिक धर्म आला, तर ते मध्येच असं थांबून जमत नाही. अशा वेळेस तुम्ही शेजाऱ्यांकडून किंवा तुमच्या घरामध्ये जर कुटुंबामध्ये जर कुणी असेल, तर दुसऱ्या व्यक्तीने ते वाचून पारायण हे पूर्ण करावं. पण अशा वेळेस जर तुम्हाला माहिती आहे की आपल्याला मासिक धर्म येणार आहे, तर अशा वेळेस तुम्ही पारायण करू नका. जर बघा तुमच्या भावकीमध्ये कुणाची डिलिव्हरी झालेली असेल, म्हणजे तुम्हाला विटाळ पडलेला असेल, तर अशा वेळेससुद्धा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करू नका. त्याचबरोबर जर तुम्हाला सुतक असेल तरीसुद्धा तुम्ही गुरुचरित्र ग्रंथाचं हे तुम्हाला पारायण करता येत नाही. तर बघा, आता आपण 26 तारखेला आपल्याला स्वामींची पुण्यतिथी आहे आणि आपल्याला 26 तारखेपर्यंत आपल्याला पारायणाची ही समाप्ती करायची असते. तर बघा, आपल्याला आपण कुठलंही पारायण जे करत असतो तर ते 7 दिवसाचं असतं. तर अशा आपण पारायणाच्या आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्रे यांना आपल्याला भाकरीचा आपल्याला नैवेद्य खाऊ घालायचा आहे. म्हणजे बघा, आज आता हा शनिवार आहे, आज मी तुम्हाला आज व्हिडिओ देते, पण आपल्याला रविवारी म्हणजेच 20 तारखेला आपल्याला पारायणाची ही सुरुवात करायची आहे. तर आपल्याला आजच आपल्याला काय करायचं आहे, 1 गाय आणि 4 कुत्रे आपल्याला यांना नैवेद्य म्हणजे छोट्या-छोट्या आपल्याला चांदक्या करून त्यांना आपल्याला नैवेद्य हा खाऊ घालायचा आहे, म्हणजे आदल्या दिवशी. आणि आपल्याला जर तुमच्या जवळपास मठ असेल, केंद्र असेल, तर अशा ठिकाणी जाऊन आपल्याला 1 नारळ आणि खडी साखर जाऊन आपल्याला केंद्रात जायचं आहे आणि प्रार्थना करायची आहे की माझ्याकडून सुखरूप आणि निर्विघ्नपणे गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण होऊ द्या. बघा, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करणं हे आपल्यासाठी सुद्धा एक परीक्षाच असते. ते कसं, तर बघा, पारायण करताना झोप लागते, आळस येतो, मनामध्ये निगेटिव्ह गोष्टी येतात आणि येणार. बघा, तुमची जर इच्छाशक्ती प्रबळ असते, जेव्हा इच्छाशक्ती प्रबळ असेल तर तेव्हा ह्या सर्व अडचणीवर किंवा ह्या वाईट विचारांवर तुम्ही अजिबात आपलं लक्ष हे जाऊ देऊ नका. किंवा समजा तुमच्या मनामध्ये तसे विचार आलेसुद्धा तरीसुद्धा त्यांना आपल्यावर हावी होऊ देऊ नका. म्हणजे आपली इच्छाशक्ती ही प्रबळ ठेवा. बघा, जेव्हा जर तुम्हाला घरात पारायण करायचं असेल ना, तर त्याची सेपरेट मांडणी करूनच तुम्हाला पारायण करायचं आहे. आणि जर तुमच्या घरामध्ये निगेटिव्हिटी आहे किंवा तुमच्यावर जर कोणी करणी केलेली आहे, काही बाधा आहे, बाहेरची नजर लागलेली आहे, तर अशा वेळेस बघा, तुम्हाला पारायण करताना खूप अडचणी येतील, झोप लागेल, मनामध्ये वाईट विचार येतील किंवा तुम्हाला सारखं म्हणजे तुम्हाला बघा, पारायण काळात एकदा तरी तो अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. पण काय करायचं आहे, आपली ही नितांत जी काही आपली स्वामी महाराजांवर, दत्त महाराजांवर जी काही श्रद्धा आहे, तर ती आपल्याला अजिबात ढळू द्यायची नाही. आणि पारायण करताना आपल्याला अजिबात उठायचं नाही आणि इकडे तिकडे लक्ष द्यायचं नाही. तर बघा, हा एक तुम्ही नियम नक्की पाळा. आता जेव्हा तुम्ही घरामध्ये
गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करता तर त्याची मांडणी करता तर काय करायचं आहे, तुम्हाला एक पाट घ्या, त्याच्यावर तुम्हाला पिवळे वस्त्र ठेवा आणि त्यावर तुम्हाला जर स्वामींची मूर्ती असेल किंवा तुमच्याकडे फोटो असेल तर स्वामींची मूर्ती किंवा फोटो तिथे ठेवा. तिथे एक अखंड दिवा तुम्हाला प्रज्वलित करून ठेवायचा आहे. तर बघा, जेव्हा पण पारायण चालू असतं तेव्हा आपल्याला तो दिवा विझू द्यायचा नाही आहे, म्हणजे त्यामध्ये खंड पडू द्यायचा नाही आहे. तर आपल्याला अखंड दिवा आपल्याला लावायचा आहे. आणि जेव्हा आपण फक्त पारायण वाचतो तर तेवढाच नाही, तर आपल्याला अखंड तो दिवा अखंड जळला पाहिजे. म्हणून बघा, एक मोठी वात करून तुम्ही आदल्या दिवशीच तुम्हाला ठेवायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वामी महाराजांना रोज आपण जे खातो ना तर त्याचाच नैवेद्य आपल्याला दाखवायचा आहे. तर बघा, आता तुम्हाला मांडणी कशी करायची हे तुमच्या लक्षात आलं. अगदी साधं आणि सोपं आहे. तुम्हाला एक तर चौरंग किंवा पाट मांडायचा, त्याच्यावर तुम्हाला स्वामींची मूर्ती मांडायची आहे. तर स्वामींची मूर्ती नाही तर तुमच्याकडे किमान स्वामींचा एक फोटो तरी असावा गुरुचरित्र ग्रंथाचं पठण करण्यासाठी. आणि आपला जो दिंडोरी प्रणीत जो ग्रंथ आहे तर तो ग्रंथ असावा. आता काय करायचं आहे, तुम्ही सर्व मांडणी झाल्यानंतर आपल्याला एक अखंड दिवा प्रज्वलित करायचा आहे. आता हे तर तुमच्या लक्षात आलं. तर बघा, आणि जर तुम्हाला आता हे सगळं मी तुम्हाला सांगितलं ते काय करायचं आहे, तुम्हाला घरात पारायण करत असाल तर तुम्हाला हे करायचं आहे. आणि जेव्हा तुम्ही केंद्रात पारायण करता तर बघा, हे सर्व तुम्हाला करायची गरज पडत नाही, ते सर्व केंद्रातच केलं जातं. तर त्यामुळं तुम्हाला गुरुचरित्र पारायणाला जे काही नियम आहेत तर ते पाळावेच लागणार आहेत. तर त्यात पहिला नियम म्हणजे पारायण करणाऱ्या व्यक्तीला कांदा लसूण खायचा नाही. बघा, कांदा लसूण आपल्याला वर्ज्य करायचा आहे, कारण कांदा लसूण हे तामसी पदार्थ असतात. तर त्यामुळे आपल्याला कांदा आणि लसूण हे वर्ज्य करायचं आहे. आपलं शरीर आणि मन हे पवित्र ठेवायचं असतं. त्यामुळे आपल्याला ब्रह्मचर्याचं सुद्धा इथे पालन करायचं आहे. बघा, झोपायच्या वेळेस तुम्हाला खाली म्हणजे जमिनीवर आपल्याला झोपायचं असतं. आपल्याला गादीवर किंवा गोधडीवर आपल्याला झोपायचं नाही. जास्तीत जास्त तुम्ही म्हणजे काही जण बघा, सोफा असतो तर सोफ्यावर, गादीवर, पलंगावर आपल्याला असं बसायचं पण नाही आणि झोपायचं पण नाही. तर हा एक नियम तुम्ही लक्षात ठेवा. याचं कारण बघा, आपण जे काही गोष्टी, जे सुख आपण जे उपभोगत असतो, आपण त्याचा आपल्याला त्याग करायचा असतो. जेव्हा आपण गुरुचरित्र ग्रंथाचं जेव्हा आपण म्हणजे पठण करत असतो, पारायण करत असतो, तर त्या काळात आपल्याला जे काही आपण सुख उपभोगतो तर आपल्याला त्याग करायचा असतो. आणि झोपताना आपल्याला डाव्या कुशीवरच झोपायचं आहे. बघा, कारण जेव्हा पारायण करत असतो तेव्हा आपल्या घरामध्ये दत्त महाराजांचा वास असतो आणि या 7 दिवसात दत्त महाराज तुम्हाला दर्शन देत असतात. असे कित्येक स्वामी भक्त आहे की त्यांना अनुभव आलेले आहेत. बघा, आता जेवणाचे काय नियम आहेत तर बघा, कुठलीही तुम्ही फळं खाऊ शकता, त्याचबरोबर हिरव्या पालेभाज्या खाऊ शकता. त्यामध्ये मेथी, शेपू तुम्हाला खायचा नाही, कारण बघा, शेपूनी तुम्हाला ढेकर येतो, म्हणजे ॲसिडिटी होती, आणि मेथीने सुद्धा ॲसिडिटी होते. त्यामुळे आपल्याला जेवण झाल्यावर आपल्याला ढेकर आला नाही पाहिजे. हा एक नियम तुम्ही नक्की लक्षात ठेवा. बघा, हा एक नियमच आहे की आपल्याला ढेकर आला नाही पाहिजे. त्यानंतर बघा, मैद्यापासून जे काही कुठलाही पदार्थ बनवलेला आहे तर तो आपल्याला खायचा नाही. म्हणजे पाव, खारी, बिस्किट, बाहेरचं कुठलंही आपल्याला खायचं नाही. एकच धान्य खायचं, म्हणजे तुम्ही त्यामध्ये गहू किंवा बाजरी आपल्याला खायची आहे. त्यामध्ये आपल्याला भात खायचा नाही. आपल्याला कुठल्याच प्रकारचं कडधान्यसुद्धा आपल्याला या 7 दिवसामध्ये खायचं नाही. कुठलीही डाळ, जसं की तुरीची, मुगाची, उडीद डाळ, ह्या आपल्याला डाळी आपल्याला खायच्या नाहीत. आणि जे काही वातळ पदार्थ आहेत तर ते आपल्याला खायचे नाहीत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की आपल्याला इतकं सारं खायचं नाही, तर ताई खायचं तरी काय? तर बघा, आणि जर साबुदाणा खाल्ला तर चालेल का, असा जर तुमचा प्रश्न असेल तर बघा, तुम्हाला जर ह्या 7 दिवसामध्ये जर तुमचा एखादा उपवास आला तर तुम्ही फलाहार घेतला तरीसुद्धा चालेल. पण बघा, जर तुम्हाला फक्त आपल्याला साबुदाणा खायचं नाही. आता भाजीमध्ये बटाटे खाऊ शकता, तुम्ही भेंडी खाऊ शकता, गिलके दोडक्याची भाजी खाऊ शकता, कोबी खाऊ शकता, फ्लावर खाऊ शकता. त्यानंतर बघा, तुम्ही ढोबळी मिरची खाऊ शकता आणि तुम्ही दूध चपातीसुद्धा खाऊ शकता.
आता इतके सारे पदार्थ आहेत की आपण ते खाऊ शकतो, म्हणजे फळभाज्या आहेत, पालेभाज्या आहेत, आपण त्या खाऊ शकतो. फक्त आपल्याला 7 दिवसाचाच प्रश्न आहे की आपण ह्या 7 दिवसच आपल्याला या नियमांचं पालन करून आपल्याला जेवण करायचं असतं. अशा वेळेस कुठलाही तुम्ही बाहेरचं हॉटेलचं खायचं नाही ना, दुसऱ्यांच्या घरात काही शिजलंय जे अन्न आणि कुणी आणून दिलंय ते सुद्धा आपल्याला खायचं नाही. ही एक गोष्ट तुम्ही नक्की लक्षात ठेवा. आता बघा, जेव्हा तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण तुम्ही घरामध्ये करता तेव्हा तुम्हाला घरामध्ये गोमूत्र आधी तर सगळं घर तुम्हाला स्वच्छ करायचं, त्यानंतर तुम्हाला सर्व घरामध्ये तुम्हाला गोमूत्र हे आपल्याला शिंपडायचं आहे. पारायण करताना शक्य झालं तर शक्यतो तुम्हाला साडीच घालायची आहे, अन्यथा तुम्ही ड्रेस घातला तर तुम्हाला डोक्यावर ओढणी घ्यायची आहे. तर फक्त जो काही फॉर्मल ड्रेस असतो तर तुम्ही तो घालू शकता. पण बघा, मी तर तुम्हाला सजेस्ट करेन की तुम्ही पारायण करताना तुम्हाला साडीच घालायची आहे, कारण डोक्यावर आपल्या पदर किंवा ओढणी असणं हे गरजेचं असतं. जेव्हा तुम्ही केंद्रात जरी तुम्ही पारायण करायला गेलात तर तिथले सुद्धा नियम हे सारखेच आहेत. केंद्रात सुद्धा तुम्हाला कंपल्सरी साडी घालूनच तुम्हाला पारायण करायला हे बसू दिलं जातं, किंवा तुम्हाला जो काही ओढणीचा ड्रेस आहे तर तो सजेस्ट केला जातो जेव्हा काही ऑप्शन नाही त्यावेळेस. तर बघा, गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण हे आयुष्याचं सोनं करणारा ग्रंथ आहे किंवा हे पारायण आहे. तर त्यामुळे जरी नियम थोडेफार तुम्हाला कठीण वाटत असले तरीसुद्धा तुम्ही सगळ्यांनी पारायण हे करायलाच पाहिजे. कारण बघा, ह्या ग्रंथाचं जेव्हा पारायण केलं जातं तेव्हा आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहत नाही. बघा, जेव्हा आपल्या पाठीशी गुरुबळ असतं ना, तर तेव्हा जगात अशी कोणतीच गोष्ट नाही की ती आपण साध्य करू शकणार नाही. तेव्हा बघा, जास्तीत जास्त आपल्याला आपल्या गुरूंची म्हणजे स्वामींची, दत्त महाराजांची आपल्याला सेवा करायची आहे. आणि स्वामींच्या पुण्यतिथीनिमित्त आपण जर तुम्हाला पारायण करणं शक्य झालं नाही गुरुचरित्र ग्रंथाचं, तर अशा वेळेस तुम्ही तारक मंत्राचं सुद्धा संकल्प घेऊन तुम्ही एक पठण करू शकता. त्यानंतर तुम्हाला 11 माळी स्वामी समर्थांच्या तुम्ही 11 माळी जप करू शकता. त्यानंतर जर तुम्हाला स्वामी चरित्र सारामृताचं पारायण करायचं असेल तर तुम्ही ते सुद्धा करू शकता. फक्त तुम्हाला कोणत्या न कोणत्या मार्गाने आपल्याला फक्त स्वामींची सेवा करायची आहे. तर मंडळी, तुम्हाला ह्या व्हिडिओमधील माहिती कशी वाटली हे मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि जर तुम्हाला आणखी याच्या व्यतिरिक्त मी सांगितलेल्या नियमांच्या व्यतिरिक्त जर काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटद्वारे नक्की विचारा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका. आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला लगेचच सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.